तुम्ही तुमच्या मुलांच्या ॲडमिशनची प्लॅनिंग करताय का? तर थांबा, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आता तुमच्या मुलांचं ॲडमिशन हे तुमच्या मर्जीनुसार किंवा शिक्षकांच्या मर्जीनुसार होणार नाही, तर त्यांचं ॲडमिशन हे त्यांच्या वयोमानानुसार होणार आहे. हो, शिक्षण विभागाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि शैक्षणिक वर्ष 2026-27साठी हा निर्णय गरजेचा आहे. कारण आता तुमच्या मुलाचं वय हे 31 डिसेंबर 2026 रोजी 6 वर्ष पूर्ण झाले असतील तरच त्याला इयत्ता पहिलीमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. यामध्ये 2-3 महिन्यांची देखील तडजोड केली जाणार नाही. आधी काय व्हायचं की मुलांना जसं कळायला लागतं तसं पालक त्यांना शाळेत टाकतात. त्यामुळे त्या मुलांवर शिक्षणाचा बोज येतो, त्यांच्यावर मानसिक ताण आणि शारीरिक ताण येतो आणि त्याचमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढवण्याजागी त्यांचा आत्मविश्वास हा ढासळतो. त्यांचं मनोबल वाढत नाही आणि ते डिप्रेस होतात. यामुळे मुलं अभ्यासही करत नाही आणि अभ्यासामध्ये नापासही होतात, कमी गुण मिळतात आणि त्यामुळे त्यांना पुन्हा रिपीट करावी लागते. दुसऱ्या मुलांसोबत पुन्हा त्याच वर्गात बसावं लागतं. यामुळे आता काय होणार आहे की मुलांना त्यांचा खेळण्याचा जे वय आहे ते देखील त्यांना त्या वयात खेळता येईल आणि शाळेचं वय आहे ते त्यांना त्यांच्या शाळेनुसारच त्यांना शिकता येईल. त्यामुळे आता हा मोठा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेला आहे. ज्यांची 2026पर्यंत 6 वर्ष 31 डिसेंबर 2026पर्यंत 6 वर्ष पूर्ण झालेली असतील अशांनाच इयत्ता पहिलीत ॲडमिशन मिळणार आहे आणि त्यामुळेच हा सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. मुलांचं मनोबल वाढवण्यासाठी, मुलांवर शारीरिक ताण येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि जर मुलगा नापासही झाला तरी त्याला पुढच्या वर्गात प्रमोट करण्यात येणार आहे.